कधी काळी चुकलेले गुन्हा केलेले हात सध्या गणेश मूर्तीला आकार देत आहेत। धुळे जिल्हा कारागृहामधील कैदी तयार करतायत शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि कारागृह प्रशासनाच्या याच उपक्रमाची ही चांगली बातमी बघूया। सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाची धूम आहे। विविध मूर्ती कारखान्यांमध्ये जाऊन आपल्या घरी बाप्पाची कोणती मूर्ती न्यायची यासाठीची लगबग पाहायला मिळते। पण सध्या धुळ्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी एक वेगळा पर्याय उपलब्ध झालाय आणि तो म्हणजे धुळे जिल्हा कारागृहातील कैदी घडवतायत त्या बाप्पाच्या मूर्ती। कधी काळी ज्या हातांनी गुन्हा घडला तेच हात आज गणेश मूर्तीला आकार देत आहेत। धुळे जिल्हा कारागृहामध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचं काम सध्या कैद्यांकडून सुरू आहे। काही जण मूर्तीला सुबक आकार देण्यात व्यस्त आहेत तर काही जण आकर्षक सुंदर रंग देण्यात। मूर्तिकला येत असलेल्या एका कैद्यानं इतरांना प्रशिक्षण दिलं आणि सध्याच्या घडीला जिल्हा कारागृहातील 10 कैदी मूर्ती बनवण्याच्या कलेमध्ये पारंगत झालेत। खुले कारागृहातून जे बंदी येथे वर्ग झालेले आहेत त्यांच्या हाताला काम आणि रोजगार यामधून उपलब्ध झालेला आहे। यामध्ये 21 प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत, ज्याप्रमाणे लालबागचा राजा, श्रीमंत दगडूशेठ गणपती अशा प्रकारच्या मूर्ती येथे बंदी बांधव तयार करीत आहे। खुले कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या मागचा आमचा उद्देश असून धुळे जिल्हा कारागृह खुले कारागृह यामध्ये हा अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। कारागृहामध्ये कैद्यांनी बनवलेल्या मूर्तींबद्दल पोलीस अधिकारी सुद्धा कौतुकाने सांगतात। कधी काळी गुन्हा केला म्हणून बेडीमध्ये असलेले हे हात आता हे उत्तम काम मनापासून करतात आणि त्यामुळे सगळेच जण कौतुकास पात्र ठरतात। मागील वर्षी बंद्यांनी बनवलेल्या ज्या काही आकर्षक सुबक गणेश मूर्ती होत्या त्यांना स्थानिक नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे। त्याचप्रमाणे ही संपूर्ण शाडो मातीची मूर्ती असून ही इको फ्रेंडली आहे, पर्यावरणाला यापासून कुठलाही धोका नाही, अशा प्रकारचा हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे। कोणत्याही साच्याचा वापर न करता शाडू मातीच्या गणेश मूर्ती हे कैदी बनवतात हे विशेष। शिवाय मूर्तीला दिले जाणारे रंग सुद्धा पर्यावरण पूरक आहेत। या सर्व मूर्ती तयार झाल्यानंतर प्रदर्शनामध्ये मूर्तींची विक्री केली जाणार आहे असं कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। सद्यस्थितीमध्ये आम्ही 500 मूर्ती बनवण्याचे टार्गेट ठेवलेलं आहे आणि येत्या 5 सप्टेंबर पर्यंत ह्या आम्ही स्थानिक नागरिकांसाठी विक्रीसाठी खुल्या करणार आहोत। विविध 21 प्रकारच्या गणेश मूर्ती इथे बनवल्या जात आहेत, ज्यामध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा, गरुडावर विराजमान गणपती बाप्पा, मूषकासोबतचा छोटा बाल गणेश, फेटा घातलेला गणपती बाप्पा अशा मूर्तींचा समावेश आहे। कारागृहातली शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या अनेकांचं आयुष्य अंधारात जातं, पण धुळे कारागृहाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे या कैद्यांना मूर्ती कामापासून रोजगार मिळवता येऊ शकतो। म्हणजे एक प्रकारे या कैद्यांच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतरच्या स्वाभिमानी आयुष्याची जणू पायाभरणीच झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। धुळे जिल्हा कारागृह प्रशासन, इथले अधीक्षक, इतर अधिकारी या सगळ्यांच्या कल्पनेला पुढारी न्यूजचा सलाम। धुळ्याहून भूषण चिंचोरेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।